आता भय नाही ऐसे वाटते जीवा घडली या सेवा समर्थाची आता माझे मनी धरावा निर्धार चिंतने अंतर न पडावी येथे नाही झाली कोणाची मिरास आल्या याचकास कृपे विशेषे आता माझे मनी धरावा निर्धार चिंतने अंतर न पडावी तुका म्हणे येथे नाही तुझे परे राया रंकासरी दिवा पाये आता माझे मने धरावा निर्धार चिंतने अंतर न पडावी विढला नमो पुंडलिका नमो चंद्रभागा नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा पांडुरंगा संतांशी रंगव चित्ताशी आपुलिया ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह नादरो पावन झालो चराचरी किंवा नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण
करा पूर्ण कीर्ती शरण शरण जिहानो आता भयन हे ऐसे वाटे जीवा घडली या सेवा समर्थाची आता माझे मने धरावा निर्धार चिंतन यांतर न पडावी प्रश्न प्राप्त प्रसंगी प्राप्तही प्राप्त स्थळी पौरुषोत्तम हनुमंत यांच्या पवित्र दरबारामध्ये आज सेवेकरता घेतलेला आपण श्री संत श्रीमंत जगद्गुरु तुकोबरा यांचा 4 चरणाचा उत्कृष्ट असा अभंग आहे. या अभंगातून जगद्गुरु तुकोबरा या सेवेचं फल म्हणून भगवान परमात्म्याकडे निर्भयता व्यक्त करतात. बुढाला विठला प्रथमतः आपल्या कोठारी या सर्व गावकरी मंडळीला तरुण मंडळीला कोटी कोटी धन्यवाद देतो. जोऱ्या टाळी वाजवा. मला वाटतं पाहता पाहता 50 वर्ष पूर्ण झाली सप्त्याला. आता स्वर्ण महोत्सव आहे. मला वाटतं या कार्यक्रमाची शताब्दी देखील तुमच्या सर्वांच्या हातानं चांगली व्हावी. त्यात माझंही कीर्तन असावं एवढं त्याला इशारा. हा उत्सव पाहून आनंद पाहून आनंद वाटला. मंडप कमी पडला महाराज कार्यक्रमाला. नाही तर काही ठिकाणी मोठा मांडव पात्र मांडव असते. तिकडे उजेड कमी पडला. सर्वांना धन्यवाद देतो. सुंदर असं कार्यक्रमाचं नियोजन आहे. मग सर्वांच्या गावकरी मंडळीच्या दर्शनाचा योग मला फोन कोण केलं का नाव काय आमचे भगवान भाऊ नरवडे त्यांना फोन केला म्हणून सर्वांच्या दर्शनाचा योग. टाळी वाजवा त्यांच्यासाठी. आमचं ज्यांच्याकडे सौजन्य आहे कामाजी आलेत का इथं म्हणजे ओळख पाहिजे ना गाव होईल. त्यांच्यासाठी टाळी वाजवा. या कार्यक्रमाला एक एकाची म्हणून या पर्याशी दिग्गज मंडळी आहे ज्यांना सुंदर अशी चाल गायली संगीत अलंकार संगीत रत्न गायन कोकिळा त्यांचं नावच आहे शेष आमचे शेषराव महाराज. टाळी वाजवा त्यांच्यासाठी. ज्यांना पाठीमागे सात संगीतकरी संगीत अलंकार संगीत रत्न गायन कोकिळा भजन सम्राट आपल्या परिसराचं वैभव आमचे आहे भक्तीपरायण रघुदास महाराज माटेगावकर. जोऱ्या टाळी वाजवा. कधीकडे आमचे संगीत अलंकार संगीत असं घोगरा करू नका. असा गोड आवाज वाटावा. ते घुमतोय आवाज. ही मी बरोबर कारवा. आता हे डबल असं भयंकर करतो. सुरुवातीला चांगलं होतं बघा. सुंदर सिस्टीम आहे. तुमचं नाव काय राजभाऊ. तुझे नाव घेतलं त्याच्यासाठी टाळी वाजवा. आता नाव घेतलं कमी जास्त करू नका. राम महाराज आता सर्वच ज्यांची मृदंग अर्थाप्रती मृदंग महावीरू मृदंग महागुरु मृदंग वर्षी दानमुनी मृदंगाचे परमेश्वर महाराज येवले. जोऱ्या टाळी वाजवा. हे आमचे बालभक्त चौदार माझ्या पुढे म्हटले. तुम्ही सगळे ज्येष्ठ श्रेष्ठ तुम्हा सर्वांच्या सहकार्याने आजच्या या कार्यक्रमाला लाभलेलं सौंदर्य विढाला विढाला. आपल्याला अगदी कमी मालमत्ता जास्त रंग काढायच्या. थोडं लक्ष देऊन ऐकायचे प्रयत्न करा. आज एकादशी आहे. मोक्षदा एकादशी आहे. आणि त्यातल्या फार मोठा पर्व काळ आहे. आज गीता जयंती आहे. गीतेसारखं एक शास्त्र आज जन्माला आलं. हा पर्व काळ या सप्त्यात आहे. तुम्ही भाग्यवान हा टाळी वाजवा. गायत्री सारखा मंत्र नाही बघा वेदास महाराज. गायत्री सारखा मंत्र नाही. द्वादशी सारखी पवित्र
जिद्दी नाही. गोमातेसारखं मायबापासारखं पंढरीच्या पांडुरंगासारखं या जगात श्रेष्ठ कोणतं दैवत नाही. आणि ऐका, एकादशी सारखं श्रेष्ठ व्रत या जगात दुसरं कोणतं नाही. आज एकादशीचा पर्व काळ आहे आणि गीता जयंती आहे. साधारण हा पर्व काळ हा पर्व हे कसं आहे, मला असे गुन्हे जे चांगले असले तर कीर्तन करावं लागते, नाही तर फाशी वाटते. मी नाही एका गावात कीर्तनाला गेलो, माझ्या पाठीमागे 4 भजनी उभा. त्याला काहीच येई ना. हरविदास महाराज मी त्याला म्हणलं मी पुढे उचलतो, तुम्ही मागून उचला. त्याला भजन म्हणायचं सोडून मलाच उचललं. आता इतकी जेवढे म्हणलं फाशी घ्यावं लागेल का नाही. आनंद वाटत नाही. टाळी वाजवा. साधला हा पर्व काळ गेला अंतरीचा मळे. टाळी वाजवा. आमची शूटिंग वाली मला धन्यवाद बरं काय. शूटिंग करायला का काय केले असं लावले म्हणून बोललं ते जाऊ दे. मोकळं करा मला. अशा पूर्व काळावर आज कार्यक्रम आहे. एकादशी पुन्हा पुन्हा धरले हातावर करा सगळेच आहे. वा काही गावात मुलं जेवले असू द्या. तुम्हाला खरा हा आनंद मिळतो. शिवी करता घेतल्याला अभंग जगद्गुरु तुकोबरायाचं आहे. लक्ष द्या. आजच्या अभंगात तुकोबराय निर्भयता व्यक्त करतात. बोलू नका. मला वाटतं एका जन्मात शास्त्र पाठवलं अहंकार आहे. रविदास महाराज एका जन्मात कीर्तन चांगला अभिमान आहे. एका जन्मात साधना घडीत अहंकार आहे. पण माझ्या तुकोबराने एका जन्मात नाही, ज्ञानोबाने एका जन्मात नाही, माझी या सत्यवादाचे वाचा केले. तुकोबरा मागे बहुता जन्मी ह्याची करीत आलो आम्ही. पण प्रत्येक अवतारात जे जे झाले आव
वा परमेश्वर बुवा. एकच मिनिट. हाताखाली एक उभं राहा. मला ढिलं जमत नाही हो. यायला आल्या वाटलं दिसा इतकं जॅक इतकंच असते पण 16 टनाची गाडी उचलते. लक्षात घ्या. प्रत्येक अवतार कृता तीर्था दोपार कधी योगाचे 4 प्रकार आहेत. किती? कृता तीर्था दोपार. योगाचा भक्त नामा उभा करताना पाठी मागे डोळे झाकून उभे निजनी वळवंता पार्श्वनी महा सर्वांची दाटी उभे. कुणाच्या अंगात येईल. मी एका ठिकाणी असं म्हणलं एका गड्याच्या अंगात आलं. ते गाव उठलं आहा आहा. हुशार माणूस होता त्या विधास माणूस असं जेव्हा उडी मारली पक्क दाबून ठरलं त्या अंगा करायला म्हणलं सोडा 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 सोडा. रोहिदास महाराज म्हणे कमून 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 कमून. ते म्हणलं बिड्या मोडतात बिड्या मोडतात बिड्या मोडतात बिड्या मोडतात. त्या पद्मासाला बिड्या मोडले रे कराल्या लोक म्हणतात त्याच्या अंगात देव घुसलाय बेसरी त्या पोकाला खाना विडाला एक वाक्य घेऊन जाईल होत नाही. अंगात आलेला देव राहत नाही आणि चित्त शिरल्याला देव निघत नाही. अरे माझ्या तुकोबराच्या चित्ता देव शिरला. संसाराच्या नावी वाढता हा पुण्य चालवणे संसार. एका जन्मातली सेवा आहे का तुका म्हणे देवा तुला हे माझ्या वडिलाची विराशी का वडियाची तेव्हा या विठ्ठले एका जन्मात जन्मजन्म असू द्या. लक्ष द्या. एका जन्मातली सेवा नाही अनेक जन्मातली सेवा आहे. महाराज सेवा घडली हो. आज 50 वर्ष पूर्ण झाली. किती? खरं सांगा हा 50 वर्षापर्यंत सप्ताह कोणी पाहिलाय? कोणी हे जुना माणूस आहेत ना? सुरुवातीपासून आहे का तू? वा भाऊ आमचं यजमान केलं मी म्हणजे हे 50 ला 50 पूर्ण करणार वाटायला. इडो सोडून आम्ही 50 वर्ष झालं तुमची साक्षी आहे. 50 वर्षातली दिवस गेलेले कळले का? बोला लवकर. 50 वर्षातला आनंद गेलेला कळाला का? कळला नाही. 50 वर्ष सेवा केली पण सेवेचं फल काय? अभंगाचं पहिलं
काही वाजवा देश काय लग्नातच बसलीत वाटोळ झालं वाटोळ विठाला विठाला सेवा घडली सेवेचं फल काय महाराज सांगतात त्या देवाची सेवा आतापर्यंत काया वाच्या मनानं घडली त्याचा परिणाम आता भय वा कोणाचं आहे ते? का घेऊन जा कोणी विठाला विठाला माझ्याकडे लक्ष द्या आता काळाचे 3 प्रकार आहेत बाळा तुझं नाव काय मारुती काळाचे 3 प्रकार आहेत किती 3 कोणते कोणते माणसा काळा पारसा ही बिल विचित्र हो एका गावात एका मास्तरने एका पावला उभा केलं उठ वा आता कॉपी केली पाहिजे विठाला विठाला एका गावात एका पोरला मास्तर म्हणून उठ म्हणे का आज दिवसभर झालं मी उपवास आहे ह्याला कोणता काळ म्हणायचं ते लई हुशार होतं ते म्हणलं गुरुजी कोणताच काळ नाही म्हणला प्युअर दुष्काळ आहे प्युअर इतकं खाणं असून उपवासी म्हणलं दुष्काळच आहे म्हणला विठाला विठाला बस काळाचे 3 प्रकार आहेत किती भूतकाळ भविष्यकाळ वर्तमान वा आता कोणता चालला कोण म्हणा सध्या का आता वर्तमान आहे आता कोठे धावे अंबान तुझ्या जन्म देखील या आता उघडे डोळे आता जागा भावनो जागा काय सांगू आता संतांचे उपकार आता तरी पुढे हाच उपदेश आता निश्चितेने पावलो ईशा पावलो ईश्वरा कंटलिया धामा तृष्णेची आतापर्यंत भीती वाटत आतापर्यंत चिंता पण आता नाही जाऊ द्या थोडक्यात बोलतो भाऊ तुमचं नाव काय उद्धवजी चलो उतरा घर जाओ भीती नाही असा मनुष्य नाही भोगे रोग भयम लक्ष द्या भोगे रोग भयम कुलेचित भयम जिथं भोग आहे तिथं रोगाची भीती आहे कुणावर माणसाला चूत होण्याची भीती आहे शरीराला काळाची भीती आहे कुणाला कशाची कुणाला कशाची परमेश्वर महाराज एकाच आडना वाघ होत काय होत वाघ ते गावात निघाले की एकदम तरी ह्याला ढाका हाताला बुक्की ह्याला ढाका हाताला बुक्की गावातले म्हणले गावात काय एवढं तरी तर दुसरं म्हणला तुला माहित नाही पट्ट्याचा अण्णा वाघ आहे काय आहे वाघ आणि ते सासरवाडला गेलं असं वाघून रामराम करायचं एक जण म्हणला गावात एवढं ताईट तर दुसरं सासरवाडला का वागतोस म्हणला तुला माहित नाही माझा अण्णा वाघ आहे सासरवाडच्या लोकांचा अण्णा वाघ मर हे म्हणला आणि वाघ कळाला असं आता वाघाला
संताला भीती कुणाची वाघ मारायची, कुणाला कशाची कुणाला कशाची. आमच्या संताला भीती नाही. जगा काळ खाय आम्ही माता दिला पाय, काना मुला मशाला मग घरी तो खया घरी राबतो, काना रोडतो चरणी तो खया घरी वाहे पाणी. तुका राम तुका राम उभं केला इशारा फुकट तर खाली शुगर होती बघा विडाला. काय आनंद आहे. तुकाराम तुकाराम नाम घेता कापेयम, काही सांगाव महाराज. झोप नाव घेतलं तर ताकद नाही. जाऊ द्या, विनोद म्हणून बोलत नाही. आपल्याला मरणाची तरी भीती आहे. कशाची बाबा? तुमचं नाव काय? तुमचं नाव खरं सांगा. इमान आहे ना, आपल्याला मरणाची भीती आहे की नाही? तू विनोद सांगतो. एक बार यम मला न्यायला आला. कुणाला? म्हणजे आम्ही गेलो म्हणजे तुझं बोलतो आमच्या मुलावर आहेत ना. आणि यमाना मला सांगितलं गेलं की महाराज लवकर का मी दिशा इतका का पण लय आगाव. मी यमाला विचारलं चहा घेता का कॉफी घेता का दूध घेता. तुला विचारलं. आता यम बी हुशार. यमाला मला सांगतो कॉफी घेतो कॉफी. मी डोकं लढवलं. यमाला पिण्यासाठी कॉफी केली पण त्याच्यात गुंगीच औषध टाकतात. कशात? गुंगीच. म्हणजे कॉफी पिल्यास यमाला चक्कर आली पाहिजे, यम झोपलं पाहिजे. कॉफी केली यमाला पिली, यमाला चक्कर आली, यम झोपला. रोजात मला मी म्हणलं यम झोपला तोपर्यंत आपलं मरण बघावं. ते दप्तर घेतलं, फाईल घेतली, हिचकिली तर पहिला नंबर माझा. मी मला आता यम झोपला तोपर्यंत पहिला नंबर काढावा. आणि सगळ्याच्या खाली म्हणजे सगळ्या गावानंतर एकट्याच मरण. कुणाला मला वाटतं नाना बरा सांगतात आगा मरणा बोलणं कुणाला बरं वाटतं. नंबर काढला, सगळ्याच्या खाली घातला. यमाची चक्कर गेली, गुंगी गेली, यम उठला. क्या बात आहे की महाराज. यमाचा तिरस्कार करणारे महाराजाने पाहिले म्हणला. पण यमाचा आदर पाहुणचार करणारा पहिलाच महाराज. तुमचा पहिलाच नंबर होता, तुमच्या प्रसन्न झालो. मला वाटलं काय बदल करते काय? काही नाही म्हणला, थोडा बदल करतो. तुमचा पहिला नंबर होता, आता खालून सुरुवात करतो.
टाळी वाजवा कळा मला सांगा बरं चुकलं का माझ्या हाताने मीच खाली घातलं होतं आपल्याला मरणाची तरी भीती आहे पण माझ्या संत महात्म्याला मरण माझे बरोबर गेली माझ्या केले अमर मरण हातून स्वतःने खाया चार या निश्चय आपले मरण पाहिले मिडोळा आम्हा हरीच्या दासा काही भय नाही त्रिलोकी आम्हा भय चिंता नाही धाक आम्हा टाळी वाजवा टाळी टाळी टाळ तुझं लागायला सकाळ भीती नाही राम महाराज भय नाही चिंता नाही चिंता नाही आम्हा वस्त्राया पोटाची माऊली आमुची पान
की गाता अरे पली चिंता नाही भय नाही हो तुझं नाव काय हात बांधले करू म्हणलं धनंजय भाऊ खरं सांग का भीती वाटत नाही आणि मला तुमच्यासारखे तरुण असले तर बरं वाटतं महाराज नाही तर काही गावात आम्हाला म्हाताऱ्याने तापले अरे वायर तुटलेले बल्ब फुटलेले रेंज गेलेले फ्यूज उडालेले डायनामा गेलेले पण आम्ही गेला गप्पी बसत नाही लक फाउंडेशन आला कुठून आला मी म्हणलं बसून होत्या महाराज बर मला आता देव देव करा वाटाले देव देव काय करा वाटा नाही मला बाबा रेंज गेला देव देव करा वाटा नाही रेंज होते तेव्हा का झिंगझिंग गाठ गेला काय रेंज नसते तर रेंज नसते तर मोबाईल चला देव देव कसा होईल महाराज काल प्रॉजेक्ट हार घाला अरे हार घालाय म्हातार त्याचा हा कास त्याला इथं घालायचं भांडवळ्यात आनंद वाटला टाळी वाजवा आनंद का भीती वाटत नाही का भीती वाटत नाही का चिंता वाटत नाही आम्हा हरीच्या भक्ता नाही भय चिंता दुःख निवारिता नारायण काय सांगाव हरा झोपा केवढा दुःख होता देव निवारण करतोय थोडासा कथा भाग सांगतो टाळी वाजून भजन करा विढाला आमच्या संत नामदेव महाराजांच्या घरी कुणाच्या घरी कुणाच्या संत जनाबाई दासी म्हणून काम करायच्या कुणाच्या घरी संत नामदेव महाराजांच्या घरी आमच्या संत जनाबाई दासी म्हणून काम करायच्या विनोद नाही लक्ष द्या नामदेव महाराजांच्या घरी 14 माणसं होती किती होते किती 14 माणसं काय करायची बरोबर कीर्तना झोपायची 14 माणसं नामदेवाचे घरे 14 जण स्मरे हरी रात्रंदिवस राम कृष्ण हरी जय जय राम आणि वाटू राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण 14 माणसं भजन करायची कुणाच्या घरी 14 माणसाची सेवा आमची जनाबाई करायची शिवीला भांडवल लागते जेत ज्ञानाचा येत सेवा हा शिवे लागे सेवा सेवा त्यावडी उच्चारावे तनु मनो जीवे आगरवता करावी मग अपेक्षित आपुले तीही सांगती एका जनाधनी संत पूर्ण करीती धरीतील हाती
संतांच्या मनात आल्यास काय होणार नाही. जुन्या काळात भांडूर होतं, लक्ष दिलं नाही का, त्याचं नाव जात. काय होतं? जा जा जा. त्याला काय असते? खुटा. खुटा नाही, खुंटा. खुटा वेगळा असते, खुटा वेगळा असते. काय असते? खुंटा असं म्हणा. खुंटा हलवून खुंटा करावा. जाऊ दे, गेलोच नाही. महिला मंडळी, तुम्ही माझ्या आईसारख्या बहिणीसारख्या आमच्या आजी जुन्या दिसायला मला कसलं कुंकू लावलंय बघा महाराज. ते विनोद नाही माझं. आताच्या बायाला टिकली टिकली तर टिकली, बाथरूमातच हुकली. विनोद नाही, विनोद नाही. आजीला विचारा, आजी तुमचं नाव काय? राजाबाई. नाही नाही, खाली विनोद नाही. जात्याचा कोणता खुंटा हलवून बघाव का डायरेक्ट फिरवा? हलवून बघाव का फिरवाव डायरेक्ट? हा, आपण कट्टा काढला नाही नाही. आजीला विचारा का हलवून बघाव. डायलॉग जर फिरला तर 32ला 32 राजीनामा. हलवून बघा, विनोद नाही. माझ्या जनाबाईने खुंट्याला हात लावा. कशाला? बोला की. खरं भजन देवाला सांगायची गरज नाही. तर सांगत टाकू हात पडू येते अंतरी विश्वी विश्वंभर परी हात लगी. तर सांगत टाकडे अंतरीची तुझे आता तुझी राजे. हा देवाच्या तोरा, देवाच्या तोरा कानूनी अंतर. असं वाटतं खिशातले 1000 रुपये काढून द्या. पण मार्गाचं घेत नाहीत मला ना. चतुरातो खरं भजन देवाला सांगायची गरज. जनाबाईनं माझ्या खुंट्याला हात लावा. देवानं पळत यावं, खुंट्याला हात लावा. जनाबाईनं पुढे म्हणा, सुंदर माझे दाते गे फिरते बहुते सासवाने सासरा. मी हे जुनं सांगल. आता काम करा. एका बाईने जात्यावर काय म्हणलं? आंब्याचा गरस पाणी घालून केला नास. माझ्या ठेकीला गणावरा मिळाला गांजा खस. त्याच्या पुढची तर दुसरंच फुलं लागली होतं बाबा. आंब्याच्या झाडाखाली बंधू माझा दारू काढी. मी म्हणलं दिशी घात होती. कोणी भेल्याने केली साडी नारी पोलिसाची गाडी गुरगुर. म्हणून आता कोण चारिकरी सरकार मान्य दुकान झाले. कुठेही पॅन कुठेही रोळा. ते माझ्या जनाबाईचे भजन आहे. रात्र कळे आठव ना आठव दिला रजनी हातची. त्याला हात लावा. देवानं पळत यावर. कशाला हात लावा? धनंजय भाऊ, कशाला हात लावा? खुंट्याला. जनाबाईनं पुढे म्हणावं, पंढरी हे माझे माहेर सजनी ओविया कांडणी गाऊ गे. असं जनाबाईनं म्हटलं. देवानं तसंच म्हणायचं. कसं? जसं जनाबाई म्हणे जसं जनाबाई म्हणे तसं जनाबाईनं पुढे म्हणावं, राही रखमाबाई सत्य भामा माता. देवानं तसंच म्हणायचं. राही रखमाबाई सत्यभामा माता. कुणाची? नाही, इमानदारीनं खरं सांगा. तुम्ही तुमच्या बायकोला आई म्हणताल का? आता तुम्ही घरी जाऊन दार वाजवा. तुम्ही इकून जायचं, तुमच्या मंडळीला तिकून यायचं. तुम्ही म्हणायचं आई, ए आई. त्या म्हणणार कीर्तन ऐकून पक्का पागल झाला पाहिजे. नाही नाही, खरं सांगता. खरं हे काय विनोद नाही. खरं सांगा. प्रेमाच्या नात्यात माणूस काय बोलतो. ह्या हे नवीन पोर आहेत ना, परमेश्वर महाराज, हे नवीन गॅंग लग्न झालेली बायकोला पिल्लू म्हणाले. पिल्लू पिल्लू म्हणलं, मूर्खा बायकोला पिल्लू म्हणाला. लेकराला गाडा म्हणतोस का प्रमाण सांगतो. पिळतीची बोला नाही पेच पाड. फल ते शिकवलं करणे घेई. एवढा मोठा
जेणे हे ईश्व गतीर भाता म्या बोलविल्या चाले हे शरीर एवढा मोठा राही रप्पाबाई सत्यभामा माता जनाबाई म्हणली देवा काय भाता टाईम होती आलाय मंदिरात पुजारी आले असतील ब्राह्मण आले असतील लवकरात लवकर जा दागिने तिथंच पितांबर तिथंच शेला तिथंच गडबडीत माझ्या जनाबाईची वाकळ खांद्यावर घेतली काय घेतली आपल्याकडे वाकळ मध्ये गुजरात हा काही ठिकाणी बदग मी एका ठिकाणी कीर्तनाला गेलो एका बाईला म्हणलं ताई अंगावर घ्या काय हे का ती बाई म्हणजे बदग देऊ का म्हणलं बा हा हो बदग नगर मला वाटलं का हानी देत का काय नगर त्या बाईनं अंगावर टाकल्यास कळाला गोदरीला बदग म्हणते ऐका ती गोदड आत्राय नरम पांघराय गरम बांधून ठुरीत भरम चोरून नेहराचं करम ती अशी गोदड खांद्यावर घेतली ओ बा कसा राहिला विठ्ठलपणे पंढरीचा विठ्ठल कोणे पाहिला पंढरीचा विठ्ठलपणे पाहिला भकसा राहिला दोन चार पुजारी आली का ते कशी बाहेर उभा राहिली कशी बाहेर उभा होती लांबूनच बघितलं दागिने नाही पितांबर नाही शेला नाही म्हणले देव नाही मंदिरात होत आहे काही पुढे नाही ना लांबूनच पुकार केली ऐका हो ऐका मंडपाच्या बाहेर बसणारे पाय सरळ करा सर्वांना सूचित करण्यात येत आहे की देवाचे दागिने चोरीला गेले हो देवाचा शेला चोरीला गेला हो काही बाहेर बसले होते आणि बाहेर बसल्या बसल्या काही करता येते श्रीकृष्ण म्हणे अर्जुना लावा तबाकुरा चुरा तो माझा भक्त जुना दानावा बाहेर बसल्या बसल्या म्हणलं सकात त्या दुसरा म्हणला का भिकत त्या पुन्हा हरले असतील देवाचे दागिने त्याच्यातलं एक म्हणला महाराज लोकांचे काय खरं काकत भोपळा देश मोकळा नाना तुकाराम संध्याकाळी गुलाबजाम महाराज लोकांची मजा आहे म्हणला नक्की जनाबाईने हल्ले असतील पाठ पाठ आले शेला सापडला पितांबर सापडला दागिने सापडली लक्ष द्या शिशराव महाराज चांगला माणूस जर चुकीस सापडला नालायक लोक आपल्या जिभेच्या पारला फेड्याशिवाय राहत नाही चांगल्या माणसाला दोन गोष्टी सांभाळा किती किती कोणत्या कोणत्या तंबाखू चुना त्याचं वागणं निक्का असावं आणि त्याचं भजन पक्का असावं ऐकायला पुढचं वागाय निक्का वागाय निक्का भटनात पक्का तो देवाचा सक्का देवाचा सक्का आता पुढचा आहे का वागाय लुच्चा कळाला का पोपटावली बोलायची पण 1000 रुपये करायचे वागाय लुच्चा भटनात कच्चा तो यमाचा सक्का भाचा अरे देवाला मुलीच्या पायातलं कळत नाही का माझ्या जनाबाईवर चोरीचा आळा आला दागिने सापडले पितांबर सापडला शेला सापडला जनाबाईला सुळावर द्यायचं ठरवलं माझ्या जनाबाईने विचार केला आयुष्यभर याची सेवा केली संसाराची रांगोळी केली आयुष्याचा वाटोळा केलाय या देवाची सेवा करून मला सुळावर जावं लागतंय याला देव कोण म्हणेल काय निश्चय असं निश्चयाचे बळ डोक्यावरचा पदर काढला कमराला खोचला आणि जनाबाई बोलू लागली अरे
जनाबाई देवाला बोलू लागली. थार 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 देव कापू लागला. पाषाणाची मूर्ती थरथरा. जनाबाई म्हणू लागली, हे देवा तुझी रान माझी. तुझे गेले काय ताकद आहे. तुका म्हणे खरी सेवा भय काय त्याच्या जीवा. ज्या सुळावर माझ्या जनाबाईला द्यायचे सुळाचं पाणी झालं. काय झालं बोला की काय झालं. आता उत्तर द्या. माझ्या जनाबाईला सुळावर देताना भीती वाटते का? लवकर बोला, लवकर बोला. भय वाटलं का? चिंता वाटली का? कारण काय? घडली सेवा भीती वाटली मला? भय वाटला का? वाटलं का भाई? वाटलं का? चिंता वाटली. घडली सेवा कुणाची? 50 वर्ष झालं तुम्हाला सेवा घडली. काय भीती आहे मराठीवर? हे जाती खरी सेवा वाह. याची खरी सेवा भय काय त्याच्या घडली सेवा. समर्थाची शिवेला महत्व आहे. तरुण मंडळी लक्ष द्या माझ्याकडं. उभा राहिलेले इकडं तिकडं काय सेवेला किंमत आहे. तुम्ही देशाची करा, तुम्ही राष्ट्राची करा, गोमातेची करा, धर्माची करा, मायबापाची करा, साधू संतांची सेवा करा. लोक तुम्हाला किंमत दिल्याशिवाय राहत नाही. सेवेला लई किंमत आहे. परमेश्वर बा झाले झालेली माणसं लगेच ओळखते. झाली समाधान तुमची हलू नाही येणच नाही. आता तुम्हाला किती किंमत आहे? मृदंगीची बायको मृदंगी मृदंगी त्याला जर मला थाप कुंकून टाका, मला धुमाकून टाका, किंमत आहे. आता आमच्या माईक बऱ्याची बायको बायकी 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 त्याला जर मला काही आवाज कसा सोडा, मला सगळ्यात मोकळा सोडा. किंमत आहे हो, किंमत आहे. आणि डॉक्टरची बायको बोला की कंडक्टरची बायको कंडक्टर, सरपंचाची बायको सरपंच, पेताड्याची बायको म्हणा की पेताडे. वाईटाला कोणीच किंमत देत नाही दादा. चांगल्याच्या लोक पाया पडल्याशिवाय त्यांच्या गळ्यात माळ नसेल त्यांना पवित्र तुळशीची माळ गळ्यात घाला. पवित्र अंतःकरणाला परमार्थ करा. हनुमंतरायाची शपथ घेऊन सांगतो, आपला उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही. माळी फायची काही बाया मिळत अरे विनोद नाही. तुम्ही किती दागिने घाला, कोणीतरी काढून घेणार आहे दादा. पण खरा दागिना शेवटचा आहे. व्यवहारामध्ये तुमच्या दागिन्याला कोणीतरी मालक आहे, पण शेवटच्या दागिन्याचा मालक माझा भगवान परमात्मा आहे. म्हणून कंटिन्यू व्रत करा. माळ घालायचा विनोद नाही, शिवेला किंमत नाही. घडली सेवा कुणाची?
समर्थाचे समर्थ कुणाला म्हणा म्या बोलविले गीत बोले म्या चालविल्या सूर्य झाले म्या हाडविल्या प्राण हानी दर 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 सोडला करी काला बापडे हरे शिवनाम सकळ मुखी समर्थाचे घरी सकळ संपदा नाही तुटी कदा का समर्थाचे पंगती भोजने तळीलिया बनलिया एकची पाकवाने असा समर्थ घडलिया सेवा बोला कुणाची समर्थाची तुका बऱ्या म्हणतात मनात वाजत आली एक काम कर आता माझ्या मनी विमान आलं का काय वाटलं ते काय सांगावं तो कमाला सांगा हे म्हणा 10 वाजत आले एक काम बाकी काय करण्यापेक्षा आता माझे मनी धरावा कीर्तन सुटलं लवकर बघा ताईत बसा बैठे बैठे सारा मन ताब्यात असा खरं सांगू ज्यानं मन जिंकलं त्यानं जग जिंकलं महाराज परमार्थात खरं मन आहे तो कबरा म्हणतात काय काय करे तो या म्हणा काय काय परे ना ऐके नारा आता कोठे धावे एक तर तो नाम ध्रुव धरी मना एक कनी म्हणे मी जाईल ऐका म्हणता घेतात आता माझे मन धरावा निर्धार कसा असावा तरुण मंडळी निर्धार कसा असावा माझ्या राज्यात छत्रपती संभाजी महाराजांचा संभाजी राजाला पकडलं धनंजय भाऊ पुन्हा पकडलं औरंगजेबानं बोल संभाजी स्वतःचा धर्म सोडणार कंबरण पत्करणार माझ्या राजा संभाजीनं सांगितलंय घेणारी आवडत नाही चला औरंगजेबाने विचार केला दिशा इतकं आहे पण जातवा नाही दिशा इतकं काय बघ बोला की जातवान आहे तुम्हाला जातवान खरं वाटत कळते ना कळते की यात आपले गावठी कुत्रे ना गावठी कुत्रे इळभर बाहेर इळभर बाहेरच्या भाकरी खाते संध्याकाळी मालकाच्या दारा मालकाच्या दारा खराय का खराय का खराय का नाही ह्याला जातवान म्हणायची जातवान आणि ते खैर भांड सरकारी इतकी काशी पामी इतकी सरकारी आता शहरनं बघा तुम्ही ते मालकाला ते कुत्र पडतच जाते कुत्र मालकाच्या अंगावर हात पाय
चाटते तोड चाटीते आणि संध्याकाळी चोर आले कुंकून घुसा तुमचाच कार्यक्रम ह्याला म्हणायचे खैर बांधा पकडा. संभाजीराजाला पकड माझ्या धर्म सोडणार का? माझ्या राजाला सांगितलं जरी स्वधर्म लोपला सर्व सुखाचा थारा मोडला कातिपासवी हरपला प्रकाश जाये. माझ्या संभाजीराजाला सांगितले धर्म बुडाला जगात सुख नाही होईल. लाईट गेली आता अंधार पडेल चला हात पकडा. तरुण मंडळी इतकं पाणी उकळलं बोर तुटेल इतकं उकळतं पाणी माझ्या राजाच्या अंगावर टाकलं. माझ्या बोर तुटेल इतकं उकळतं शरीर थाड थाड उडत होतं. चमडा काढला अंगावरचा 42 दिवस पूर्ण झाले. कुणाला? राज्याला परत नव्हते राजे. सळ्या तापल्या डोळ्यात खफल्या ठासकान माझ्या राजाची दोन्ही बुबल बाहेर पडली पण राजानं धर्म नाही सोडला. एवढं वाक्य घेऊन जा. माझ्या संभाजीराजानं धर्म सोडला असता तर आता हा धर्म मंडप दिसला नसता. आमच्या संभाजीराजानं धर्म सोडला असता मंदिराला आपल्या कळस नसता गळ्यात माळ नसती माझ्या मातामाऊच्या कपाळाला कुंकू नसता. धर्मासाठी देह बलिदान केला. लक्ष द्या. त्या दिवशी पदवी मिळाली. शेपटी लावली नाही. त्या दिवशी पदवी मिळाली. सगळ्यात जोरात म्हणा माझ्या पाठीमागे म्हणा जोऱ्यात धर्मवीर संभाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की श्री गुरु मोतीराम महाराज की गुरुवार मानवतराव महाराज की हर हर आता तरी मध्ये जोरात होता. ज्या दिवशी धर्मासाठी देह बलिदान केला त्या दिवशी पदवी मिळाली धर्मवीर संभाजी महाराज की जय. धर्मासाठी देह बलिदान व धर्म नाही सोडला असा निर्धार आता माझे मने हरावा. खरं सांगा बरं आपल्यावर जर अशी पाळी आली खानदानी रक्त लागते काही बाबा खानदानी. आपण सगळं रात्र ती होई इकडे की होई तिकडं येणार नाही. धर्मासाठी देह बलिदान केला निर्धार आता माझे मनी धरावा. चिंतने अंतर चिंतने तद्रुपता अळसाराबा चिंतने एखादा वार्षिक अंग असणारे देवाच्या पूजेने काय हे केले करशील तरी हे काही बस दयाच्या चिंतने निर्षेध. चिंतने अंतर चिंतन करा. चिंता करू नका. फायदा येते नाही झाली कोणाची विरास. तिसरं चरण आहे आल्या याचका सुकृत्य विशेषी याचकाचा भार घेऊ नये. दीन असो दुबळा असो गरीब असो भिकारी असो वंचनेच काही ज्ञाने भगवंत तिष्ठे भाव भागते म्हणून महाराज शेवटच्या चरणात सांगतात हे तुका म्हणे थे नाही तुका म्हणे नाही Hey!
पुढचं तुम्हीच म्हणा. टाईम झाला. तुका म्हणे येथे नाही तुझे सकाळाशी येते. यारे यारे खटनाट यावे. अरे मला तर सगळ्याला करता येतो. एक वाक्य आहे का? तुका म्हणे येते पाठ बदलू थोडा. तुका म्हणे तिथे पंढरपुरात जाऊ. ऐका तरुण मंडळी, तुम्ही अन्य कोणत्याही देवाला जा, दर्शन पायाचं आहे का लांबून आहे? पंढरपूर सोडून तुम्ही कोणत्याही देवाला जा, पायाचं दर्शन आहे का लांबून? बोला. जगात असा एकच देव आहे माझ्या पंढरीचा पांडुरंग. त्याला शिवता येते, त्याचं दर्शन घेऊन त्याला आलिंगन देता येते. एकच पंढरपूर. त्याच्या पायी घाला मिठी, त्याची पायी घाला मिठी. बस भावा एकासारखी खांदावा हे असा एकच आहे म्हणून तुका म्हणे येते, तुका म्हणे तेथे नाही. दुजे कोणी असो राया रंकासरी देवा पायी मूळ पापी जैसे तैसे उतरी कासे. पण आता माझे म्हणे धरावा निर्धार, चिंतने अंतर न पडावा. यथामध्ये धावते का अभंगाचा भावार्थ झालाय. सर्वांना कोटी कोटी धन्यवाद देतो. 50 वर्ष पूर्ण झाली स्वर्ण महोत्सव आहे का बरं काय. पण अमृत महोत्सव आहे आणि त्याच्यानंतर शताब्दी आहे. सुरुवातीलाच बोललो तुमच्या सर्वांच्या हातानं धूमधडाक्यानं शताब्दीचा कार्यक्रम साजरा व्हावा. गुरुजन मंडळीबद्दल जोऱ्यात टाळी वाजवतो. त्यांच्या पाठीमागं बालाजीराव उभा राहिले. तिथे माणूस नमुना कुठे येऊन भेटणार बरं काय. ह्याचे पटकेवाले बाबा नाव काय सखाराम महाराज. आता सगळेच आमचे माझ्यावर जीव लावणार. तुम्ही पुढे बसला. एक वाक्य बोलतो, तुम्ही हात तरुण, तुम्ही हात तरुण. तुम्हाला पाहून माझं मन आलं भरून. दरवर्षी हा असा चांगला घ्या करून. नक्की तुम्हाला सद्गुरू मोतीराम महाराज, आमचे नामधारक सद्गुरू मारुतराव महाराज दत्तापूरकर आशीर्वाद देते वरून. आशीर्वाद देते. त्याच्या गळ्यात मानसी त्यानं माळ घाला. एकादशी धरा, आळंदी पल्लीची वारी करा. दुसरी गोष्ट कोट्यातली गाय सांभाळा. काय करा? कोट्यातली गाय. आणि ज्ञानोबाला सांगतात पायपा दूध पवित्र आणि गायचं दूध पवित्र आहे, गोड आहे. शेण पवित्र आहे, गोमूत्र पवित्र आहे. गाय ज्याच्या दारात आहे त्याच्या घरात लक्ष्मी आहे. लक्ष्मी आहे. तुझ्यासाठी गाय असू द्या. आणि शेवटचं वाक्य घरातले मायबाप सांभाळा. मायबाप आईला मंडळी तुम्ही माझ्या आईसारख्या बहिणीसारख्या जर काय राग आला तर दक्षिणा देऊन जा. सुयतेच जायचं हेच लई उलट आहे. इतर खात्यात माहेरात फोन करतात. हॅलो मम्मी, मम्मी कशी आहे शे. सासू सासरा झटका येऊन मला पत्ता लागला. अरे इमानदारीनं तुम्ही तुमच्या सासू सासऱ्याची सेवा करा. तुमची भाऊजी तुमच्या आई बापाची पायी धुवून पिण्याशिवाय राहणार नाही. काही काही बाहेर लय आनंद वाटला. काही बाय अशा वगैरे नांदाच मानव्याला बरे जास्त विनोद नाही. जैशी करते जग जीवनाचे सार घ्यावे जाणून सत्वर. जैसे ज्याचे कर्म तैसे बस. एखादा चुकीचा गेला असेल माफ करा. झालेली सेवा हनुमंतरायच्या चिरणी सद्गुरू मोतीराम महाराज, सद्गुरू नामधारक मारुतराव महाराज दत्तापूरकर यांच्या चिरणी सेवा समर्पित. हातावर घ्या, हातावर घ्या, हातावर. बाहेर बसल्याने हातावर. कॅमेरा फिरवा सगळ्यावर. हात दिसले पाहिजे हातावर. कॅमेऱ्यात हातावर सारा सारा. हा सगळ्यावर फिरवा. हा असे ठेवा. चहा पिऊन येतो.